सालेगाव लग्नाला गेल्यावर जेवण करता करताच घरून काळ्या महिन्याचा फोन आला. नेमका झाला सकाळच्या एवढे तुम्ही पाहिलं, सर मी आलो सालेगाव लग्नाला. गावात आल्यावर आम्ही आलो नवरदेवाला भेटायला. नवरदेवाला भेटून आलो आम्ही गावाच्या बाहेर डीजे पशी. घासलेट टाकून पेट्रोल जनरेटर केला डीजे चालू. ऑपरेटरनं गाणे पण असे लावले नाथ खोळा जळगाव धुळा. आणि तेवढ्यात बुलेट घेऊन ये मोठे लोक पण आले लग्नाला. गावात सगळ्यात पुढे डीजेची गाडी आली. त्या मागे आपली काळी मैना, तुमच्या भाषेत म्हणलं तर ब्लॅक स्कॉर्पिओ, आणि तिच्या मागे मग पांढऱ्या 550 क्लुझर. नाथ करते का यावंच लागतंय. मग सगळं मित्रमंडळ आलं नवरदेवाला भेटायला. आता नवरदेवाचं काय खरं नाही भो. नवरदेवाला भेटून आम्ही आलो मग मंडपामध्ये. प्लेट वाटणारा भाया पण आपला फॉलोअर्स निघला आणि चिवडा वाटणारा पण. म्हणलं दे इथं टोपलं ठेवून. चिवडा खाल्ला नवरदेव बसवला घोड्यावर. म्हणलं पोरा अजून पण चान्स आहे, पळून जायचं जाय घोडा घेऊन पळून. पण पोरगा पळून जातो होय, त्याला भलती काय झाली लग्नाची. आधी घोडा नाचवला मग वराड नाचलं. आणि तेवढ्यात कवडातून एक उतर निघलं. म्हणलं बरदाल टचलं नाही. तुमच्या नवरदेव परण्या 2 वाजता मंडपात येत असेल, पण आमचा नवरदेव परण्या 2 वाजता निघतो. तुम्हाला काय सांगा, आम्हाला यायलाच बसले पार झाली. मग कसं मसा तसंच नवरदेव आणला पारावर आणि तिथून आणला मग मंडपामध्ये. सगळे पाहुणे रावणे पण बसले मंडपात, सगळ्या लाक्षिता पण वाटले. भलतं गरमायले मंडपात. असं वाटेल नवरदेवचं कूलर चालू करावं. मग दबक्या दबक्या पावलं नवरी आली टेजवर. 3ला लागलं लग्न, 4ला बसलो मी जेवायला. तेवढ्यातच घरून काळ्या महिन्याचा फोन आला. म्हणली दूध काढायचा टाइम झाला, कुठं मोका हिंडायला. मग तसंच गडबड मरबड जेवण केलं. सगळ्या फॉलोअर्स मित्राला भेटलो आणि फॉर्च्युनर घेऊन निघलो घराला. आणि तुम्ही करा फॉलो ढकलावर.